कोल्हापुरामध्ये गोकुळ दूध संघाची बैठक सुरू झाली। ठाकरे सेनेकडनं गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। बैठकीला सतेज पाटील आहेत, हसन मुश्रीफ उपस्थित आहेत। दरम्यान बैठकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। मी सर्वांना पहिल्यांदा सांगू इच्छितो की सर्वांनी शांततेत बसावं। ही सभा शांततेत आपण पार पाडायची। आपल्यासोबत रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। तर कोल्हापुरामध्ये आता गोकुळ दूध संघाची बैठक आहे। बैठक वादळी ठरणार असंही म्हटलं जात आहे। नेमकं काय आक्षेप आहेत रणजित? गोकुळ दूध संघाची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झालेली आहे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची ही पहिलीच वेळ आहे जी सभेला ते सामोरे जात आहेत। याच गोकुळ दूध संघाच्या ज्या संचालिका आहेत शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांसंदर्भातले अनेक प्रश्न गोकुळ दूध संघाला विचारले होते। तसंच कथित भ्रष्टाचार असेल, लेखापरीक्षण असेल, या संदर्भातले प्रश्न यापूर्वीच्या सभांमध्ये विचारले होते, पण त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्या नेहमीच आक्रमक असायच्या। आता सध्या गोकुळवर महायुतीची सत्ता असल्यामुळे शौमिका महाडिक या महायुतीच्याच नेत्या आहेत। त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र सर्वसामान्य सभासदांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या सभासदांसोबतच त्या खाली सभा ऐकण्यासाठी सध्या बसलेल्या आहेत। आता सभेला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात शौमिका महाडिक आक्रमक होतील आणि ते या सर्व सभासदांचे प्रश्न विचारायला सुरुवात करतील। आजची सभा पुन्हा वादळी होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्कीच रणजित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। खरं तर आपण पाहतोय की या गोकुळच्या बैठकीवर ठाकरे सेनेने काही आक्षेप घेतलेत आणि त्याबद्दल रणजितने आपल्याला माहिती दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।